नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विजेच्या शॉकने जखमी झालेल्या 2 विद्यार्थिनींच्या मदतीसाठी ॲडव्होकेट अमन आंबेडकर मैदानात. प्रत्येकी 5 लाखाच्या मदतीचे प्रशासनाचे आश्वासन. नवी मुंबईतील विजेच्या शॉकच्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या 2 शालेय विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी गुरुवारी पीडित कुटुंबियांची भेट घेत प्रशासनाशी थेट चर्चा केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने दोन्ही विद्यार्थिनींना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासह संबंधित दोषींवर कारवाई करण्याची लेखी आश्वासन दिलं. गेल्या आठवड्यात पीपल्स एज्युकेशन सोसायटी बेलापूर येथे शिकणाऱ्या कुमारी शुभांगी बलखंडे व कुमारी उज्ज्वला निकम या विद्यार्थिनींना विजेचा शॉक लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सध्या त्या घरी सुखरूप परतल्या आहेत. ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी सकाळी गांधीनगर तुर्भे येथे दोन्ही विद्यार्थिनींच्या घरी जाऊन त्यांची व कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण आंबेडकरी समाज तुमच्या पाठीशी असून पूर्ण न्याय मिळेपर्यंत आम्ही संघर्ष सुरू ठेवू अशी ग्वाही दिली. यानंतर त्यांनी पालकांसह नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेत 3 प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करणे, दोन्ही विद्यार्थिनींना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे या मागण्यांचा समावेश होता. आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी या सर्व मागण्या मान्य करत येणाऱ्या महासभेत ठराव मंजूर करून विद्यार्थिनींना आर्थिक मदत देण्यासह दोषींवर तातडीने कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलं. दरम्यान ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितलं की मागणींची वेळेत पूर्तता झाली नाही तर राष्ट्रीय नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना आयुक्तालयावर तीव्र मोर्चा काढेल. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.